बोला. लहान लहान लेकरं पोटाच्या पाठीला जाते, त्यांच्या आया बहिण्या का नाही उधुणं भांडं करायला जाते. लहान लेकरं तिथं चेड्डीवर चढा जाताना एका झाडाला जाताना एकमेकाला ही होते. हा हे आहे ना, हे काय म्हणते त्याला, काय म्हणते डीपी हात घ्या त्यांच्या बोच्यात, त्यांच्या बोच्यात घ्या म्हणायचं. आमच्याकडनं आमची लहान लेकरं आहे करायला जाते. माझी लेकरं तिथं गेले आतमध्ये काय चाललं गेलं तर कोण बघायचं कोण बोलायचं सांगा तुम्ही. आम्ही करून खरं आम्ही गोरगरीब भाव काय कास राहत आमचं काय ते बघून घ्यायचं सगळं ते व्यवस्थित करायला सांगा. हा होतंय सगळं होतंय केलं सगळं मुलाला न्याय मिळाला का जातो कोणत्या आम्ही पण दिलं ना आमचं निवेदन केलो. तो नोकरी लावायचं मला आम्ही 2 लाख त्यांना मंजुरी मिळवून दिली. टीचर समोर नाही हे भैया सगळं माझं काम केलं ते आता सुद्धा मला म्हणलंय सगळं आम्ही केलं त्याचं काय नाही केलो मी सगळ्यासाठी केलं. कुठल्याच तक्रार नाही काही म्हणून आमचे लहान लहान लेकर आहेत. आम्ही पोटाच्या पाठीमागे जात आहोत. एवढे एवढे लेकर आहेत वर चढून बघते ती डिब्बी काढून तिकडे पलीकडच्या साईडला घ्या मला. तू सांगायला पत्रकार आहो ना, हे डिब्बी काढायचं साईडला घ्या. आमचे लहान 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 आमचे लेकर आहेत. गेल्या 4 महिन्याखाली राजामी डावरे या मुलाचा पोलीस कॉलनी या ठिकाणी MSCBच्या DPला हात लागला म्हणून एक हात लागला ते एक कारण झालं. आज त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन त्या मुलाचा हात कट करावा लागला. याबाबतचे आम्ही निवेदन वेळोवेळी प्रशासनाला देऊनही प्रशासनाचं लक्ष सोलापूर शहरातल्या MSCBच्या DPकडे नाही. त्याचबरोबर आज रोजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळ लागला आणि आमच्या या ठिकाणी लहान हजारो संख्येने या ठिकाणी मुलं राहतात. मी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाला जागा करूनही प्रशासन का झोपलंय. MSCBच्या अधिकाऱ्यांना मी प्रत्येक वेळा निवेदन देतो. आमच्या परिसरामध्ये लहान लहान लेकर राहतात. यांना जर काय झालं तर त्याला जबाबदार कोण असं मी वेळोवेळी निवेदन देऊन या ठिकाणी अधिकाऱ्यांना मी प्रत्येक वेळा जागा करून प्रशासन कसं काय झोपलेलं आहे. मी या ठिकाणी आत्ता मोठा शॉक लागला, जाळ लागला आणि जर अजून थोडा मोठा स्फोट झाला असता या ठिकाणी लगतच हजारो घर आहेत. या ठिकाणी कुठल्या गोष्टीची जर गॅस टाकी जर उडली असते तर इथून पूर्ण आंबेडकर नगर उद्ध्वस्त झाला असतं. याला जबाबदार कोण आहे. मी प्रशासनाला अजूनही वेळोवेळी निवेदन दिलो पण त्यांना जाग जर येत नसेल तर या येणाऱ्या 6 दिवसामध्ये हे DP इथून हलवण्यात यावी. अन्यथा इथल्या MSCBच्या अधिकाऱ्याला जाळ लावल्याशिवाय राहणार नाही. मी याची नोंद पहिला प्रशासनाने घेतली पाहिजे आणि इथल्या MSCBच्या अधिकाऱ्याने घेतली पाहिजे. या ठिकाणी बघा किती लहान लहान लेकर राहतात. लहान लहान लेकर राहतात. प्रत्येक वेळेस त्यांना आपण निवेदन देऊन प्रत्येक वेळेस त्यांना हे करून प्रशासन शांत बसत आहे. जर या मुलाचा हात कट करावा लागला तसे प्रत्येक घरामध्ये एक एक लहान लहान मुलं राहतात तर त्यांना काय झालं तर त्याला जबाबदार कोण. कमीत कमी एका मुलाला नाही का आपल्या आईला मुलापासून लांब जावं जात आहे. यांचा आत्ता कमीत कमी यांची जी फाईल आहे का आता कोर्टामध्ये गेलेली आहे. या मुलाला जसं झालं तसं त्याच्या आईचं म्हणणं आहे की असं माझ्या मुलाला जसं झालं तसं कुणाच्या मुलाला नाही झालं पाहिजे. मग याला जबाबदार कोण आहे. इथून त्वरित MSCB इथली जी DP आहे ती लवकर त्वरित हलवण्यात यावी. अन्यथा पूर्ण DPला पूर्ण त्या MSCBच्या ऑफिसला जाळ लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या ठिकाणी इथले सर्व रहिवासी जाळ लावल्याशिवाय राहणार नाही. आम्ही याची पहिला नोंद घ्यावी आणि ते काय असेल ते 8 दिवसाच्या तिथून ते DP हलवण्यात यावी एवढी मी प्रशासनाला विनंती करतो. हो इथं आहे की माती मध्ये टाकायचं घेऊन बंद केलं रे. सप्लाय बंद केले की अंकल सप्लाय बंद केलं सर काय की बे रे
माझं कंपनी संख्या एक तर आहे मी बाबा बस जा की तिकडं कोपऱ्यात एकूण काय खास तर राखीच्याकडे बघ निवेदला देऊ पाणी हो बाबा पाणी द्या पाणी हा घ्या घ्या पाणी आहे इकडं त्याला बोलव जय इकडे इकडे